नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वी विषय इतिहास, प्रकरण पहिले इतिहासाची साधने. विद्यार्थी मित्रांनो, या आधीच्या भागामध्ये आपण इतिहास म्हणजे काय आणि इतिहासाच्या साधनांचे मुख्य प्रकार याविषयीचा अभ्यास केला आहे. आता या भागामध्ये आपण यापुढील भागाचा अभ्यास करणार आहोत. ज्या ऐतिहासिक घटनेचा अभ्यास करायचा असतो तिच्याशी संबंधित अशा अनेक बाबींचा विचार करावा लागतो. ऐतिहासिक घटना म्हणजे भूतकाळात घडून गेलेल्या घटना. भूतकाळातील कोणतीही एखादी घटना जर आपल्याला त्या घटनेबद्दलचा अभ्यास करायचा असेल तर त्या घटनेशी संबंधित असणाऱ्या अनेक बाबींचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. हे आपण एका उदाहरणावरून समजून घेऊया. उदाहरणार्थ आपला अफजल खानाचा वध या घटनेचा जर आपल्याला अभ्यास करायचा असेल तर अफजल खानाच्या वधाशी संबंधित असणाऱ्या अनेक बाबींचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. उदाहरणामध्ये अफजल खान स्वराज्यावर चालून येत आहे ही बातमी शिवाजी महाराजांना गुप्तहेरांमार्फत कशी कळाली याही घटनेचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. त्यासोबतच अफजल खान स्वराज्यावर चाल करून येत आहे हे समजल्यानंतर शिवाजी महाराजांनी सैन्याची म्हणजे मावळ्यांची जमवाजमव कशी केली याही घटनेचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. त्यासोबतच शिवाजी महाराजांनी स्वराज्याचे रक्षण करण्यासाठी आपल्या साथीदारांमध्ये सहकाऱ्यांमध्ये कामाची विभागणी कशा पद्धतीने केली याही बाबीचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. आणि अफजल खानाच्या भेटीसाठी शिवाजी महाराजांनी प्रतापगड किल्ल्याचीच निवड का केली याही बाबीचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. म्हणजे अफजल खान वध या एका घटनेचा आपल्याला अभ्यास करायचा असेल तर तिच्याशी संबंधित असणाऱ्या यासारख्या असंख्य बाबींचाही आपल्याला अभ्यास करावा लागतो. म्हणजे यावरून आपल्याला कळलं असेल की कोणतीही एखादी ऐतिहासिक घटना असेल तर तिचा अभ्यास करायचा असेल तर तिच्याशी संबंधित अशा अनेक बाबींचा आपल्याला अभ्यास करावा लागतो. मग ऐतिहासिक घटनेचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला ऐतिहासिक साधनांचा आधार घ्यावा लागतो. हे कसे तर उदाहरणावरून पुढीलप्रमाणे आपण समजून घेऊया. मग ही ऐतिहासिक साधने कोणत्या प्रकारची असतात तर ती म्हणजे चरित्रे, बखरी, प्रवास वर्णने, शिलालेख आणि आज्ञापत्रे म्हणजे राजांची आदेशपत्रे यासारख्या ऐतिहासिक साधनांचा आपल्याला आधार घ्यावा लागतो. भूतकाळातील घटनेचा किंवा ऐतिहासिक घटनेचा अभ्यास करण्यासाठी जी आपण ऐतिहासिक साधने निवडणार आहोत ती ऐतिहासिक साधने निवडताना कोणती काळजी घ्यायला पाहिजे त्याविषयी आता आपण माहिती पाहूया. ही ऐतिहासिक साधने निवडताना ती सर्वप्रथम तपासून घेणे गरजेचे असते. त्यासोबतच त्या साधनांचा असलपणा तपासून घ्यावा लागतो आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे ही साधने निवडल्यानंतर या साधनांचा तारतम्याने व चिकित्सकपणे वापर करणे आवश्यक असते. आता ऐतिहासिक घटनाचा अभ्यास करण्यासाठी जी साधने निवडावी लागतात त्या साधनांचे प्रकार आपण या आधीच्या भागामध्ये पाहिलेत. ते प्रकार म्हणजे पहिला प्रकार म्हणजे भौतिक साधने, दुसरा म्हणजे लिखित साधने आणि तिसरा प्रकार म्हणजे मौखिक साधने. आता या साधनांविषयी आपण सविस्तरपणे माहिती घेऊया. पहिला प्रकार भौतिक साधने. आता भौतिक साधने कोणकोणती असतात, भौतिक साधनांचे प्रकार कोणते ते आता आपण समजून घेऊया. पहिला प्रकार म्हणजे स्मारके, दुसरा इमारती, तिसरा प्रकार लेणी, चौथा प्रकार शिलालेख, पाचवा प्रकार नाणी, सहावा प्रकार ताम्रपट आणि सातवा प्रकार म्हणजे किल्ले. ही भौतिक साधनांची काही उदाहरणे आहेत. वरील वस्तू आणि वास्तू किंवा त्यांचे अवशेष यांना इतिहासाची भौतिक साधने असे म्हणतात. आता भौतिक साधनांमध्ये महत्त्वपूर्ण स्थान कोणाला याआधी आपण ही जी भौतिक साधनांची उदाहरणे पाहिली या सर्व उदाहरणांमध्ये सर्वात महत्त्वाचे स्थान, महत्त्वपूर्ण स्थान कोणत्या साधनाला आहे ते आता पाहूया. आता या चित्रावरून आपल्याला समजले असेल की भौतिक साधनांमध्ये किल्ल्यांचे स्थान महत्त्वपूर्ण असते. मग आता या किल्ल्यांचे काही मुख्य प्रकार पडतात. ते काही प्रकार आपण या ठिकाणी पाहूया. पहिला प्रकार म्हणजे गिरिदुर्ग. गिरी या शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती आहे. गिरी म्हणजे पर्वत. पर्वतांवर बांधलेले किल्ले त्यांना गिरिदुर्ग म्हणतात. उदाहरणार्थ रायगडासारखा किल्ला हा गिरिदुर्ग प्रकारात मोडतो. दुसरा प्रकार म्हणजे वनदुर्ग, जंगलामध्ये बांधलेले किल्ले. उदाहरणार्थ प्रतापगड हा किल्ला जंगलामध्ये बांधलेला आहे. त्यानंतर जलदुर्ग, जल म्हणजे पाणी, पाण्यामध्ये बांधलेले किल्ले त्यांना जलदुर्ग म्हणतात. उदाहरणार्थ सिंधुसागरामध्ये शिवाजी महाराजांनी कुर्टे बेटावर जो किल्ला बांधला तो किल्ला सिंधुदुर्ग हा जलदुर्ग प्रकारात पडतो. आणि चौथा प्रकार म्हणजे भुईकोट किल्ला. सपाट जमिनीवर बांधलेले किल्ले हे भुईकोट किल्ले प्रकारामध्ये मोडतात.
उदाहरणार्थ बीड जिल्ह्यातील धारूर येथे असणारा किल्ला हा भुईकोट किल्ला आहे. आता स्मारकांचे काही महत्त्वाचे प्रकार समजून घेऊया. त्यामध्ये पहिला प्रकार समाधी, दुसरा कबर आणि तिसरा विरगळ. आणि तसंच इमारतींचे काही प्रकार समजून घेऊया. त्यामध्ये सर्वात पहिला प्रकार म्हणजे राजवाडे, राजांच्या निवासाचे ठिकाण. मंत्री निवास, राजाला राज्यकारभारात मदत करणारे मंत्री असत त्या मंत्र्यांसाठी राहण्याचे ठिकाण म्हणजे मंत्री निवास. राणीवासा, राणींना राजांच्या ज्या राण्या असत त्यांच्या राहण्यासाठी ठिकाण म्हणजे राणीवासा. आणि सर्वात शेवटचा इमारतीचा प्रकार म्हणजे सामान्य जनतेची घरे. आता विरगळ म्हणजे काय ते समजून घेऊया. आपल्या 7वीच्या पाठ्यपुस्तकामध्ये विरगळाची आकृती या पद्धतीने दाखवलेली आहे, पण प्रत्यक्षात विरगळ हे या पद्धतीचे असतात. आपणास विरगळ याविषयी जर अधिक माहिती हवी असेल तर आपण विरगळ संबंधीचा एक आधीच मी व्हिडिओ बनवलेला आहे, तो व्हिडिओ पाहू शकता. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला विरगळ म्हणजे काय, विरगळाशी संबंधित सर्व प्रकारची माहिती मिळायला मदत होईल. या व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही विरगळ संबंधीचा व्हिडिओ पाहू शकता आणि विरगळ संबंधीच्या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला त्या ठिकाणी मिळायला मदत होईल. आता भौतिक साधनांमध्ये नाण्यांचे महत्त्व काय आहे ते आपण समजून घेऊया. राज्यकर्त्यांनी तयार केलेली नाणी इतिहासाची साधने म्हणून खूप महत्त्वाची आहेत. फार प्राचीन काळापासून नाणी तयार करण्यासाठी सोने, चांदी आणि तांबे या धातूंचा वापर केला जात आहे. नाण्यांवरून आपल्याला कोणती माहिती मिळते ते आपण पाहूया. नाण्यांवरून आपल्याला त्या काळी राज्यकर्ते कोण होते याची माहिती मिळते. त्यानंतर त्या राज्यकर्त्यांचा काळ कोणता होता त्याची माहिती मिळते. त्या राज्यकर्त्यांची राज्यकारभार करण्याची पद्धत कोणती होती तेही समजायला मदत होते. त्या राज्यकर्त्यांच्या धार्मिक संकल्पना समजायला मदत होते. आर्थिक व्यवहार आणि आर्थिक स्थिती कशी होती त्या काळची हेही समजायला मदत होते. राज्यकर्त्यांचा व्यक्तिगत तपशील, राज्यकर्त्यांबद्दलची व्यक्तिगत माहिती मिळायला आपल्याला मदत होते. त्या काळामध्ये धातुशास्त्राची झालेली प्रगती ही आपल्याला नाण्यांवरून समजायला मदत होते. नाण्यांवरून आणखी एक बाब म्हणजे त्या काळातील धार्मिक समन्वय कशा पद्धतीचा होता, त्या धार्मिक समन्वयाची जाणीव व्हायला आपल्याला मदत होते. आणि त्या काळातील लोकांचे भाषा व्यवहार कोणत्या पद्धतीचे होते तेही आपल्याला समजायला नाण्यांवरून मदत होते. म्हणजे नाण्यांवरून आपल्याला त्या काळाशी संबंधित असणारी भरपूर माहिती मिळवायला मदत होते. आता भौतिक साधनांचे महत्त्व काय असते ते आपण समजून घेऊया. इतिहासामध्ये भौतिक साधनाला काय महत्त्व आहे ते आता आपण पाहूया. भौतिक साधनांवरून आपल्याला त्या कालखंडाचा बोध होतो, म्हणजे त्या कालखंडाविषयीची माहिती मिळायला मदत होते. त्या काळात झालेली वास्तुकलेची प्रगतीही समजायला मदत होते. त्या काळातील आर्थिक स्थिती, कलेचा दर्जा, बांधकामाची शैली, लोकांचे राहणीमान इत्यादींची माहिती आपल्याला भौतिक साधनावरून मिळते. आता नाण्यांवरून धार्मिक समन्वयाची जाणीव कशी होते ती काही उदाहरणांच्या सहाय्याने आपण समजून घेऊया. पहिले उदाहरण म्हणजे सम्राट अकबराच्या नाण्यांवरील राम सीतेचे चित्र, यावरून आपल्याला त्या काळातील धार्मिक समन्वयाची जाणीव होते. तर दुसरे उदाहरण म्हणजे हैदर अलीच्या नाण्यांवर शिवपार्वतीच्या प्रतिमा असत, त्यावरून ही हैदर अलीच्या काळामध्ये धार्मिक समन्वय कोणत्या पद्धतीचा होता ते समजते. तसेच तिसरे उदाहरण म्हणजे पेशव्यांच्या नाण्यांवर अरेबिक किंवा पर्शियन भाषेचा वापर होत असे. म्हणजे नाण्यांवरून धार्मिक समन्वयाची जाणीव होण्याबरोबरच त्या काळातील भाषा व्यवहारही समजायला मदत होते. मग आता हे भाषा व्यवहार नाण्यांवरून कसा समजतो ते आता आपण पाहूया. याआधीच आपण पाहिले की पेशव्यांच्या नाण्यांवर अरेबिक किंवा पर्शियन भाषेचा वापर होत असे. म्हणजे या उदाहरणावरून आपल्याला त्या काळातील भाषा व्यवहार समजायला मदत होते. आता शिलालेख म्हणजे काय ते समजून घेऊया. शिलालेख म्हणजे दगडावर किंवा भिंतीवर कोरलेले लेख. हे उदाहरणार्थ या पद्धतीचे दगडावर कोरलेले लेख हे शिलालेख असतात. उदाहरणार्थ तंजावळ येथील बृहदीश्वर मंदिराच्या परिसरातील लेख. आपल्या आजूबाजूला काही प्राचीन मंदिरे असतील तर त्या मंदिरामध्येही दगडावर काही कोरलेले असतात, हे आपण पाहिले असेल. चालुक्य, राष्ट्रकूट, चोल, यादव या राजांच्या काळात कोरलेले अनेक शिलालेख मिळालेले आहेत.
इतिहास लेखनाच्या दृष्टिकोनातून शिलालेखाचे महत्त्व समजून घेऊया. इतिहास लिहिण्यासाठी शिलालेख कोणत्या प्रकारे मदत करते ते आता आपण पाहू. शिलालेख हा इतिहास लेखनाचा फार महत्त्वाचा आणि विश्वसनीय पुरावा मानला जातो. शिलालेखातून भाषा, लिपी, समाज जीवन यांसारख्या बाबी समजायला मदत होते. ताम्रपट. तांब्याच्या पत्र्यावर कोरलेल्या लेखांना ताम्रपट म्हणतात. तांबे हा धातू आहे आणि या धातूपासून तयार केलेली पत्रे त्यांच्यावर लेख कोरलेले असत, त्या लेखांना ताम्रपट म्हणतात. ताम्रपटांवरून आपल्याला कोणती माहिती मिळते तर ताम्रपटांवर राजाज्ञा, निवाडे इत्यादी प्रकारची माहिती कोरलेली असते. आतापर्यंत आपण इतिहासाची भौतिक साधने कोणकोणती याविषयी या ठिकाणी सविस्तर माहिती घेतलेली आहे. यापुढील भाग आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहू.